वैद्यूची स्कूटर तर सापडली, पण चोराला मात्र जेलमध्ये टाकलं. स्टार प्रवाहावरील विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. वैद्यूचा फोन वाजतो आणि वच्ची उचलते. त्यावर आत्या वाजते आणि म्हणते ही पोरगी इथंच फोन विसरली वाटतं. ते आता फोन घेऊन म्हणते हॅलो. इकडं आत्या ऐकते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेस वैदू सूर्याच्या बाबाशी बोलत असते आणि तेवढ्यात मोठी किंचाळी ऐकू येते. आता सगळेच धाव घेतात. वत्सला दिगूला समजावत असते. तेव्हा तो म्हणत असतो आलं रक्त आलं, हे बघ पायाखाली रक्त आलं. आणि त्याला पहिलं आठवतं त्याच्या बाबांना मारलेलं आणि ते रक्त त्याच्या पायाखाली आलेलं. आता सूर्या मंग्या सगळेच पळत येतात. त्यावेळेस वैदू पळत येते आणि म्हणते काय झालं यांना. आणि दिगूला म्हणते शांत व्हा शांत व्हा, हे बघा आपल्याजवळ आपली सगळीच माणसं आहेत. ती आता दिगूला छान शांत करते आणि झोपवते. खरं तर हे बघून वत्सलाही आश्चर्यचकित होते. सूर्याला खूप आनंद होतो, तर डॉक्टर मॅडमने याला शांत केलं. वैदू वच्चीला म्हणते यांना ट्रीटमेंट दिली नाही का. ती त्याओ यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला, यांना ट्रोमा आहे. तिचं बोलणं ऐकून वच्ची खूप आश्चर्यचकित होते आणि तिला आठवतं तो पहिला प्रसंग. पण ती वैदूला म्हणते ए तुला काय वाटलं, माझा भाऊ खुळा आहे, तो खुळा नाही आहे. वैदू म्हणते मी असं म्हटलंच नाही, मी फक्त बोलले यांना ट्रीटमेंटची गरज आहे. काय केलं वत्सला, वैदूशी काय चांगलं बोलत नाही. सूर्या म्हणते बाय, डॉक्टर मॅडम बरोबर बोलतायत. वैदू सूर्याला म्हणते तुझी काळजी घ्या आणि निघून जाते. वत्सला खाली जाते. तेव्हा सूर्याची मामी वैदूला पाणी देते. आता वत्सला जोरात हात मारते आणि काचीचा ग्लास फुटतो. चिंगळी आणि सुधाकर हसायला लागतो. वत्सला म्हणते सुद्या हिला हिची फी नाही दिली का. सुधाकर म्हणतो हा देतो ना. खिशातून 1 रुपया काढतो आणि फेकतो. आता सगळेच हसत असतात, पण वैदू मात्र तो 1 रुपया उचलते. हे बघून वत्सला आणि सुधाकरचा चांगलाच माज उतरतो. वैदू म्हणते ही लक्ष्मी आहे, यायला वेळ लागत नाही आणि जायला पण वेळ लागत नाही, त्यामुळे आपण हिची किंमत केलीच पाहिजे. ती आता 1 रुपयाला नमस्कार करते आणि टेबलवर ठेवते. वच्ची हसत म्हणते काय सुद्या हिची ट्रान्सफर झाली आता. आता ती वैदूला खूप काही बोलत असते आणि सगळे हसत असतात. वैदू म्हणते वत्सला तांडेल हे नाव ऐकलं होतं आणि त्याच्याबरोबर हे पण ऐकलं होतं हिम्मत न्याय निवाडा. अजून ती वच्चीचं खूप कौतुक करते. यामुळे वच्चीचा चेहराच खुलतो. पण वैदू म्हणते पण तुम्ही एका क्षुल्लक डॉक्टरला घाबराल आणि तिची ट्रान्सफर कराल असं वाटलं नव्हतं. ती आता पुढे जाते, पुन्हा मागे येते, ट्रान्सफर लेटर काढते आणि वाचायला लागते. हसत म्हणते मी याचा पण स्वीकार केला. वच्ची वैद्यूच्या हातातून पेपर घेते आणि फाडून टाकते आणि म्हणते तू इथं राहिली तुला आता लई पास्ताव होईल, तुझे आता मी एवढे हाल करू ना. ती वैदूला खूप धमकी देते, पण वैदू मात्र अजिबात घाबरत नाही. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असतं आणि ती निघून जाते. सूर्या मित्रांना म्हणत असतो बाई डॉक्टर मॅडमना उगाचच बोलल्या आधीच करते. तेवढेच चिंगळे येते आणि मंग्यानी त्यांना म्हणते ए तुम्ही इथं काय करताय, तुम्हाला काय घरदार नाही का रे, सारखं दादामागे फिरत असता. सूर्या म्हणतो चिंगळे पटकन बोल आणि निघ. ती आत्याने सांगितलं उद्या सकाळी तुला लवकर जायचं आहे. सूर्या म्हणतो सकाळी लवकर कशाला. इकडे वैदू बाहेर पडते आणि एक गाडी येते. त्याच्यातून वरद तिचे बाबा आणि सुधाभाऊ निघतात. आता वरद रागाने तिच्याकडे जायला लागतो. त्याचे बाबा त्याला मागे ओढतात. वैदूचे बाबा म्हणतात वैदू तू बरी आहेस ना. ती म्हणते हो बाबा एवढं काय झालं आणि तुम्ही असे का घाबरलात. वरदचे बाबा म्हणतात तू इथे कशाला आली. ती म्हणते अहो इथे माझे पेशंट होतं. वरद म्हणतो बघा ती वच्ची दिवसभर मला टोमणे मारीत राहती आणि त्यांच्या घरचे पेशंट तपासती. अगं त्यांच्या घरातलं मरू द्यायचं नाही एखादं, एकतरी तांडेल कमी झाला असता. वैदू म्हणते वरद तू काय बोलतोस, तुला तरी कळतंय का. तिचे बाबा म्हणतात चल आता घरी आणि पुन्हा इकडे नको येऊ. अगं तुझ्या आत्याने तिकडे देव पाण्यात ठेवले. वैदू रांगोळी काढत असते. तिला सारखी स्कूटी आठवते आणि तिच्या बाबाला बोललेली असते की आईची ही आठवण आपल्याजवळ आहे. पुढील भागामध्ये वैदूला स्कूटी सापडते आणि चोरलेला चोर पण. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.